सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती जमाती यांचे उपवर्गीकरण करण्यास सरकारला अधिकार असल्याचा निकाल दिला। हा निकाल अमानुष व जाचक असल्याने या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने डॉक्टर अरुण शिरसाट यांनी विभागीय आयुक्तांना निवेदनातून केली आहे। विभागीय आयुक्तांना निवेदन असे सांगण्यात आलं की SC ST सुप्रीम कोर्टाने ज्या सरकारना उपवर्ग करण्याचा जो आदेश दिला किंवा त्यांना जो अधिकार दिला, खरोखर हा सुप्रीम कोर्टाने मायबापांनी निर्णय दिला तो सरकारला करण्याचा दिला आणि त्यांना चुकीचं म्हणत नाही, परंतु आमच्या 13% समाज आहे आणि ह्याच्यामध्ये जर उपवर्ग करून जर परत त्यांच्यामध्ये विभागणी अबाकडा करत होत असतील हे सरकारच तर मुळात मागासवर्गीयांच्या आणि दलित अल्पसंख्याकांच्या विरोधाचं सरकार आहे आणि त्याच्यात जर त्यांना असे आदेश दिले तर हे त्यांच्या हातातून आमचं नुकसान करण्याचा त्यांना अधिकार दिल्याचा आम्ही निषेध करतो आणि परत हे त्यांनी मागणी जी केलेली आहे ते मागं घ्यावं हीच आमची छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही विभागीय आयुक्तांच्या मार्फत आम्ही सरकारपर्यंत पोहोचण्याची आम्ही त्यांना विनंती करतो। आज निवेदन देण्याच्या पदाधिकाऱ्याचं नाव सांगा। आमच्यासोबत अल्पसंख्याकचे प्रदेश उपाध्यक्ष अर्चलन सिंग गुलाटी आहेत, आमचे माजी ब्लॉक अध्यक्ष काँग्रेसचे संजय धर्मरक्षे साहेब आहेत, दणकेजी आहेत, आमच्या महिला शहर जिल्हा अध्यक्ष SC विभागाच्या रेखाताई राऊत आहेत, परत सामाजिक न्याय विभागाच्या शहर जिल्हा अध्यक्ष आमच्या रेखाताई मुळे आहेत, आमच्या बाकीच्या माता भगिनी आहेत, अल्पसंख्याक SC आहेत, मागासवर्गीय सगळे हे निवेदनासाठी आम्ही इथं आलो। यापुढे आपल्या आंदोलनाची दिशा काय असणार आहे? आम्ही यानंतर निवेदन तर दिलं, परंतु आता आमच्या प्रदेश काँग्रेसच्या वतीनं जर आम्हाला आदेश आले तर आम्ही खूप मोठं आंदोलनाच्या तयारीत आहोत। राज्यव्यापी आंदोलन असणार आहे का? कसं आम्ही सुरुवातीला तर आम्ही शहर जिल्ह्यामध्ये आहोत, आम्ही शहराच्याच वतीने करू, शहराच्या जिल्ह्याच्या, पण जर जसा आदेश आला त्या पद्धतीने आम्ही आंदोलन करण्याला, तसंही आमचा आंबेडकरी समाज हा लढाऊ समाज आहे आणि या लढाऊ समाजाकरता आम्ही सगळे मागासवर्गीय आंबेडकरी समाज आम्ही एकत्र येतो। पक्षाचा विषय तर आहेच, परंतु हा समाज हिरिरीनं प्रत्येक संघटनेमध्ये अन्याय अत्याचारामध्ये पुढे येतो। आता तर हा खरोखर हा निर्णय आहे याचा आम्ही निषेध करतो आणि त्यासाठी आम्ही पुढे आलेलो आहोत। सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे उपवर्गीकरण करण्याच्या संदर्भामध्ये, तर याचे दुष्परिणाम काय होणार आहे? तुमच्या समाजाचं नेमकं काय नुकसान होणार आहे, काय सांगा? हे सुप्रीम कोर्टाने सरकारला हे दिले, आदेश दिले, खरोखर हे सरकारच्याच मनाचा शब्द आहे, परंतु सुप्रीम कोर्टाने सरकारला दिले आणि त्याचं आमच्या समाजाला एवढ्या 13% समाज त्याच्यामध्ये उपविभाग केले, अबाकडप्रमाणे केले, पूर्ण जातीचे आले, हेच तर एकत्र येत नाही त्यांना। आताच तर बाबासाहेब फुले आंबेडकर कशा पद्धतीनं सांगावं हे कळत नाही। आज आंबेडकरी समाज पुढे येतो आणि आता त्यातले जर विभाग झाले तर हे समाजाचं नुकसानच आहे।